आजचा दिवस कुठे जाईल काहीच ठरलं नव्हतं, पण शेवटी दिवस मस्तच निघाला. तर रामकृष्णारी मंडळी, मग सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. छोट्याशा ब्रेकनंतर पुन्हा नवीन ब्लॉग. सकाळी उठले आणि बाहेरचं वातावरण एकदम मस्त होतं. थोडंसं घरचं आवरून घेतलं. वर जाऊन पाहिलं तर शाळेतली मुलं मस्त तयारीमध्ये होती. मग मी पण फटाफट आवरून घेतलं, तयार झाले, चाय घेतला आणि धनूला सोबत घेऊन आम्ही बाजार चौकाकडे निघालो. चौकामध्ये गावातल्या सगळ्या शाळा जमा झालेल्या होत्या. ते गेल्यावर एकदम आपले जुने दिवस आठवले. काही वर्षांपूर्वी आपणही ह्याच ठिकाणी या मुलांसारखं तयार होऊन शाळेच्या कार्यक्रमासाठी उभं राहायचो. सगळे जुने दिवस आठवले. ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला, थोडा वेळ थांबलो आणि मग आम्ही घरी यायला निघालो. आज सुट्टी आहे तर थोडं बाहेर फिरून यावं म्हटलं, पण पावसानेही आपली हजेरी लावली होती. पाऊस थांबला म्हणून आम्ही तयार झालो आणि निघणार इतक्यात पुन्हा पाऊस सुरू. मग म्हटलं आता काही पाऊस आपल्याला थांबवणार नाही. दोघींनी रेनकोट घातला, जादू बनलो आणि शेवटी निघालोच. डेस्टिनेशन ठरलं नव्हतं, पण रस्त्यातलं वातावरण इतकं छान होतं ना, की फक्त आम्ही रस्ता आणि वातावरणच एन्जॉय करत गेलो. त्यामुळे रस्ता कधी संपला कळलंच नाही. मग आम्ही केळझरला आलो, दर्शन घेतलं, थोडा वेळ निवांत बसलो. मग पुढे खडकीला आलो, थोडा नाश्ता केला आणि पुन्हा आरामात तो दिवस आणि वातावरण एन्जॉय करत घरी परतलो. खरं सांगायचं तर खूप दिवसांनी असा रॅन्डम बाहेर पडलेला दिवस मिळाला होता. कुठलाही मोठा प्लॅन नाही, फक्त मैत्रिणींसोबत आणि पावसात फिरायचं. तुमचा 15 ऑगस्टचा दिवस कसा गेला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.